नाही, कढी समोसा खातोय. तुम्हाला वाटेल मी परत विदर्भात गेलो की काय. नाही, विदर्भावर आपलं प्रेम आहेच, पण आपण विदर्भात नाहीये, तर आपण आलेलो आहोत श्री माऊली कढी समोसा. खूप लोकांनी रेकमेंड केला की इथला कढी समोसा लई भारी असतो. समोसाची जी कड असते ना, आहा. बाय द वे जो समोसा आहे त्याची क्वालिटी जबरदस्त आहे. म्हणजे इतका ताजा ताजा आहे आणि प्रचंड खुसखुशीत आहे. म्हणजे कढीमुळे ओला झालाय तो, तरी सुद्धा त्याचा खुसखुशीतपणा जाणवतोय. भाजी त्यातली अप्रतिम. कढीची चव सुद्धा खूप जास्त आंबट नाही, खूप गोड पण नाही. कढीने आपण कढी समोसा खाल्लाय विदर्भात सुद्धा, पण हा मला लक्षात राहील. सुरेख. म्हणजे जेव्हा त्याने समोसा प्लेटमध्ये ठेवला ना, तो बघूनच समजलं. नाहीतर बऱ्याच वेळा समोसा काय एकतर खूप ड्राय असतो, तो खूप जास्त तेलकट असतो, नुसतं तेल तेल. पण याचं परफेक्ट म्हणजे कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे मी नक्की रेकमेंड करेन, नाशिकला आलात तर कढी समोसा नक्की ट्राय करा, आणि तो सुद्धा माऊलीचा.